नमस्कार, दिवाळी फराळ विशेष भागामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजची रेसिपी आहे चकलीची भाजणी। यासाठी रेशनचा जाडा तांदूळ वापरतात, तो 1 किलो घेतलेला आहे। यानंतर अर्धा किलो चण्याची डाळ घेतलेली आहे। उडदाची डाळ 300 ग्रॅम घेतलेली आहे। 100 ग्रॅम मुगाची डाळ घेतलेली आहे। तांदूळ आणि डाळी आपल्याला वेगवेगळ्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि फडक्यावर टाकून पंख्याखाली आपण पूर्णपणे कोरड्या करून घेणार आहोत। आता आपण तांदूळ आणि डाळी भाजायला सुरुवात करूया। आपल्याला हे सगळं बारीक गॅसवर भाजायचं आहे। सुरुवातीला तांदूळ भाजायला घेऊया। साधारण लाईट पिंक कलर येईपर्यंत आपल्याला तांदूळ भाजायचे आहेत। यासाठी 8 ते 10 मिनिटं लागू शकतात। तुम्ही बघू शकता इतपत आपल्याला तांदूळ भाजायचे आहेत। आता आपण भाजलेले तांदूळ बाजूला काढून ठेवूया आणि चण्याची डाळ भाजायला घेऊया। ही सुद्धा भाजून झाली की बाजूला काढून ठेवूया। यानंतर उडदाची डाळ भाजून घेऊया। आधी सांगितल्याप्रमाणे सगळंच आपल्याला बारीक गॅसवरच भाजून घ्यायचं आहे। उडदाची डाळ भाजून घेतली की बाजूला काढून ठेवूया। यानंतर मुगाची डाळ भाजून घेऊया। ही मुगाची डाळ सुद्धा आपली भाजून झालेली आहे। यानंतर मसाल्यांमध्ये आपण 50 ग्रॅम धणे घेतलेले आहेत, 20 ग्रॅम जिरे घेतलेले आहेत। आता धणे भाजायला घेऊया। हे सुद्धा अतिशय मंद गॅसवर आपल्याला भाजायचं आहे। धणे अर्धवट भाजून झाले की त्यात आपण जिरे घालूया। एक 2 मिनिटं भाजून झालं की त्यात आपण 12 ते 15 काळी मिरी घालूया। काळी मिरी घालणं ऑप्शनल आहे, मी घालते कारण त्याच्यामुळे चकलीला एक चांगला स्वाद येतो। यानंतर अर्धी वाटी साबुदाणा घालूया, यामुळे चकली पाडताना शक्यतो तुटत नाही। आता हे सगळं साहित्य थंड करून आपल्याला गिरणीतून दळून आणायचं आहे। तर अशा प्रकारे आपली चकलीची भाजणी तयार झालेली आहे। चकलीची रेसिपी मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, सो तुम्ही माझे सगळे दिवाळी फराळ विशेष एपिसोड्स नक्की बघा। धन्यवाद।